नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 16 सफर मेट्रोची क्रांती गोडबोले पाटील यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया सफर मेट्रोची या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न 1. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांतून जावे लागते? उत्तर: मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते. नंतर अवघड चाचणी परीक्षा द्यावी लागते. यानंतर मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते. नंतर मुलाखतीत निवड व्हावी लागते. त्यानंतर 1 वर्षाचे मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे सर्व टप्पे पार केल्यावर उमेदवार मेट्रो पायलट बनू शकतो. 2. पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती कशी झाली होती? उत्तर: पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी रुपालीवर होती, म्हणून तिच्या मनात थोडी भीती होती. सर्वांना नीट घेऊन जाईन की नाही असे विचार तिच्या मनात येत होते. पण एकदा रुपालीने मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि तिच्या मनातली भीती क्षणात पळून गेली. नंतर न घाबरता आत्मविश्वासाने रुपालीने मेट्रो चालवली. 3. मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता? उत्तर: पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती आणि रुपाली तिची पहिली महिला सारथी झाली. मेट्रोमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया तसेच रुपालीच्या घरची सर्व मंडळी उपस्थित होती. या सर्वांना रुपालीला मेट्रोमधून घेऊन जायचे होते, म्हणून मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय झाला होता. प्रश्न क्रमांक 2. मेट्रोबाबत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात माहिती लिहा. 1. केबिन. केबिन ही मेट्रो चालवणाऱ्या पायलटसाठी असते. ती मेट्रोच्या दोन्ही बाजूंना असते. केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते. 2. कॅमेरे. मेट्रोच्या डब्यात व स्टेशनावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. हे कॅमेरे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले असतात. 3. मेट्रोचा प्रवास. मेट्रोचा प्रवास हा आनंददायी व सुखकारक आहे. पावसाळ्यात मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो, तर बोगद्यातून जाताना जगाशी संपर्क तुटल्यासारखा भासतो. मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट दिले जाते. तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते. मेट्रोने प्रवास करतेवेळी टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते. 4. जिने. प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने असतात. 5. दरवाजे. स्टेशन आल्यावर मेट्रोच्या डब्यांचे दरवाजे आपोआप उघडतात आणि ते पायलटला बंद करावे लागतात. टोकन किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर टाकल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात व मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते. 6. प्रवासी संख्या. मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात. 7. तिकीट. मेट्रोच्या तिकिटाला टोकन म्हणतात. दररोज प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते. प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात. ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरायचे असतात. टोकन किंवा प्रीपेड कार्ड प्रवास करताना जरुरीचेच असते. 8. इंजिन.
मेट्रोच्या दोन्ही बाजूंना इंजिन असते. त्यातील तंत्रज्ञान अत्याधुनिक असते. इंजिन पायलटच्या केबिनमध्ये असते. प्रश्न क्रमांक 3. पुढील आकृती पूर्ण करा. मेट्रोची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य, अत्याधुनिक यंत्रणा. दुसरं वैशिष्ट्य, स्टेनलेस स्टीलचे डबे. 3. वातानुकूलित 4 डबे. 4. CCTV कॅमेरे. 5. 1500 प्रवाशांची सोय. मेट्रोची अशी काही वैशिष्ट्ये सांगता येतील. प्रश्न क्रमांक 4. मेट्रो तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा. मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा. मी मेट्रो बोलते आहे. मित्रांनो, तुम्ही सर्वजण कधी ना कधी रेल्वेमध्ये बसला असालच. या रेल्वेचे पुढील रूप म्हणजे मी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त व आरामदायी झाले आहे. सर्वात महत्त्वाचे, माझा वेग प्रचंड वाढला आहे. रेल्वे रुळावरून चालते तर मी उड्डाण पुलावरून चालते. टोकन काढणे, सरकते जिने, वातानुकूलित डबे, CCTV कॅमेरे, स्वयंचलित दरवाजे या सर्व गोष्टींचा आनंद घ्या. आज मी अनेक शहरांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. माझा विस्तार असाच वाढता राहू दे व माझ्यापासून तुमचा प्रवास सुखकर व आनंददायी होऊ दे. मग येताय ना माझ्यामधून प्रवास करायला? प्रश्न क्रमांक 5. तुम्ही मेट्रोतून कसा प्रवास कराल? उत्तर, मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी कुठपर्यंत जायचे हे आधी ठरवेन. मग प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी टोकन घेईन. टोकन टाकल्यावर प्लॅटफॉर्मचे दरवाजे उघडतील. मग मी प्लॅटफॉर्मवर जाईन. मेट्रोच्या वातानुकूलित डब्यात शिरून खिडकीजवळच्या सीटवर बसेन. ढगातून तरंगत कसे जातात याचा अनुभव घेईन. मेट्रोमधील विविध सुविधा पाहीन. ठरवलेले स्टेशन आल्यावर उतरेन. प्रश्न 6. तुम्हाला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल का ते सांगा. उत्तर, मोठे झाल्यावर मला विमान चालवायला आवडेल. लहानपणापासून आकाशात विमाने, पक्षी, पतंग उडताना पाहिले. मलाही असेच उंच आकाशातून उडावे, उंचावरून डोंगर, दऱ्या, घरे, झाडे पहावे असे वाटायचे. हे सर्व विमानात बसूनच पाहता येईल. त्यामुळे लहानपणापासून विमानातून विहार करण्याचे माझे स्वप्न असल्याने मोठे झाल्यावर मला वैमानिक व्हायला आवडेल. प्रश्न क्रमांक 7. तुमच्या परिसरातील रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी प्रश्न तयार करा. रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी प्रश्न. 1. काका, तुम्ही रिक्षा कधीपासून चालवताय? 2. तुम्ही रिक्षा व्यवसाय का निवडलात? 3. रिक्षा चालवायला कसे शिकलात? 4. ही रिक्षा तुमच्या मालकीची आहे का? 5. रिक्षा व्यवसाय करताना तुम्हाला कोणत्या समस्या जाणवतात? 6. रिक्षा व्यवसायाशिवाय तुम्हाला कोणता व्यवसाय करायला आवडेल? 7. रिक्षा व्यवसायातून तुमच्या कुटुंबाचा खर्च भागतो का? तुमच्या परिसरातील एसटी चालकाशी संवाद साधण्यासाठी प्रश्न तयार करा. एसटी चालकाशी संवाद साधण्यासाठी प्रश्न. 1. काका, तुम्ही एसटी चालक कसे झालात? 2. तुम्ही गाडी चालवायला कधी व कुठे शिकलात? 3. काका, तुम्हाला पुरेसा पगार मिळतो का? 4. काका, तुम्ही सलग जास्तीत जास्त किती तास गाडी चालवली आहे? 5. तुम्ही एसटीतून कुठे कुठे फिरला आहात? 6. हे काम करताना तुम्हाला आनंद वाटतो का? प्रश्न क्रमांक 10. महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रात नव्याने पदार्पण केले आहे ते शोधा. त्या क्षेत्रांची यादी तयार करा. क्षेत्र क्रीडा. क्रीडा क्षेत्रातील महिलांची नावे. PT उषा, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, मेरी कोम. विज्ञान क्षेत्रातील महिला.
कल्पना चावला, कमला सोहनी, सुनीता विल्यम्स, अदिती पंत. वैद्यकीय क्षेत्रातील महिला: डॉक्टर राणी बंग, आनंदीबाई जोशी, इंदिरा अहुजा, अनुपमा निरंजना. शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध महिला: अनुताई वाघ, मेधा पाटकर, रेणू गावस्कर, रेणू दांडेकर. राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध महिला: इंदिरा गांधी, सोनिया गांधी, सुषमा स्वराज, सुप्रिया सुळे. प्रश्न क्रमांक 11. पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापदे ओळखून तक्त्यात लिहा. वाक्य: तेजवंत फुटबॉल खेळतो. या वाक्यातील कर्ता तेजवंत, कर्म फुटबॉल आणि क्रियापद आहे खेळतो. 2. शिक्षक कविता गातात. या वाक्यातील कर्ता आहे शिक्षक, कर्म कविता, क्रियापद गातात. निशा निबंध लिहिते. या वाक्यातील कर्ता आहे निशा, कर्म निबंध, क्रियापद लिहिते. पुढील वाक्य आहे जोसेफ रस्त्यात पडला. कर्ता आहे जोसेफ. या वाक्यात कर्म नाही आहे, क्रियापद आहे पडला. पुढील वाक्य आहे दादा घरी आला. कर्ता दादा, कर्म नाही, क्रियापद आला. पुढील वाक्य आहे सुरेश उद्या पुण्याला जाईल. या वाक्यातील कर्ता आहे सुरेश. या वाक्यात कर्म नाही, क्रियापद आहे जाईल. प्रश्न क्रमांक 12. पुढील वाक्यातील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते सांगा. 1. रुपाली मेट्रो चालवते. सकर्मक. मी मैदानात खेळतो. अकर्मक. मेट्रोचे दरवाजे उघडतात. अकर्मक. मेट्रोला इंजिन असते. सकर्मक. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 16 सफर मेट्रोचे या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत. ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.